सातारा झेडपीत राष्ट्रवादी शिवसेनेला बहुमत असूनही भाजपचा झेंडा, 2 मंत्री आणि राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षांना फोडाफोडीच्या राजकारणात धोबीपछाड. महेश शिंदेंच्या पत्नी प्रिया झेडपी अध्यक्षपदी. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात आज प्रचंड थरार पाहायला मिळाला. कोणालाही बहुमत नसल्याने अध्यक्षपदावर कोण बाजी मारणार याची उत्सुकता असताना भाजपने शेवटच्या क्षणी आपला अध्यक्ष केला. त्यामुळे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांना आसमान दाखवत भाजपाने सातारा जिल्हा परिषद काबीज केली. त्यामुळे सिनेस्टाईल थरार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत दिसून आला. 32 जागांवर संख्याबळ दाखवत भाजपकडून अध्यक्षपदी आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांची निवड करण्यात आली. राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करूनही राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे संख्याबळ 31 दाखवू शकले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून प्रयत्न सुरू होते. 35 बहुमत असतानाही भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. प्रिया शिंदे शिंदे सेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. दरम्यान बहुमताचा आकडा नसल्याने भाजपकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य फोडण्याचा जोरदार प्रयत्न शेवटपर्यंत सुरू होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा कथित प्लॅन आखण्यात आला आणि या सगळ्या घडामोडींमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावत पोलिसांच्या वॉचवर असलेल्या सदस्यांना थेट आपल्या गाडीतून सुरक्षित सभागृहात पोहोचवलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.